हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला कमरेची जी फिटिंग आहे ती अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। याआधी पण मी बऱ्याच अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत। आज मी तुम्हाला एक नवीन अशी ट्रिक घेऊन आलेली आहे आणि ही पण अगदी सोपी पद्धत आहे। ज्यांचं नवीनच लग्न झालेलं आहे किंवा ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी पण सोपी ट्रिक आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही साइड फिटिंग केलात ना तर तुम्ही साडीमध्ये खूपच सुंदर दिसणार आहात। तर आता इथे बघा मी साडी जी आहे ते टक करून घेतलेली आहे। टक करून झाल्यानंतर आता इथे साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे। पदराची योग्य पद्धत कशी आहे मी तुम्हाला ती दाखवणार आहे आधी। तर पदर काढताना याच पद्धतीने तुम्ही पदर काढा, नाहीतर काय होतं ना की काही ज्या पदराच्या प्लीट्स असतात ना त्या पदराच्या बाहेर येतात आणि ते खराब दिसू शकतं। मग परत आपल्याला पदर एक तर पिनअप तरी करावा लागतो त्या प्लीट्स, नाही तर मग आपल्याला तो परत काढावाही लागतो। तर यासाठी मी तुम्हाला योग्य पद्धत दाखवणार आहे। त्याच्या आधी आता इथे बघा साडीची जी आपली म्हणजे पदर जो आहे त्या पदराची उंची आपल्याला कितीपत घ्यायची आहे ते सांगते मी तुम्हाला। तर गुडघ्याच्या थोडासा पदर आपला खाली यायला पाहिजे। काही जणी बघा गुडघ्याच्या वरती पदर घेतात, पण तसा घेऊ नका। गुडघ्याच्या थोडासा खाली, म्हणजे एकदम पण खाली घ्यायचा नाही, थोडासा खाली घ्यायचा आहे। आणि आता इथे पदराला मी पदराच्या ज्या प्लीट्स आहेत त्या काढायला सुरुवात केलेली आहे। तर इथे मी तुम्हाला आता जवळून पण दाखवेन की आता मी डाव्या साइडने प्लीट्स काढायला सुरुवात केलेली होती। तर पहिली जी प्लीट आहे ना ती मी मोठी काढलेली आहे। बघा तुम्हाला इथे दिसत असेल, पहिली जी प्लीट आहे ती आपली एवढी मोठी आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या मी छोट्या छोट्या काढत गेलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही काढलात ना तर ज्या प्लीट्स आपल्या बाहेर येतात ना, पदराच्या एकदम बाहेर येतात, तर त्या खराब दिसतात। यासाठी अशा पद्धतीने पदर काढलात तर तुमच्या तो जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होणार आहे। आता इथे पदराच्या प्लीट्स आपल्या काढून झाल्या की त्याच्यानंतर पदर जो आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे। आता ही जी साडी आहे ती जॉर्जेट आहे, त्याच्यामुळे ह्या साडीला फारसं काही मेहनत करावी लागत नाही, एकदम पटकन आपण नेसू शकतो। आणि ह्या साड्या ज्या असतात त्या एकदम हलक्या फुलक्या असतात, डेली यूज साठी पण आपण अगदी छान प्रकारे वापरूही शकतो। तर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच अशा प्रकारच्या साड्या घ्या, एकदम हलक्या फुलक्या घ्या आणि पटकन तुम्हाला नेसता येतील। कारण की तुम्ही नवख्या असणार, तुम्हाला फारसं काही साडीबद्दल माहिती नसेल किंवा साडी कशी वेअर करायची, कशी कॅरी करायची हे तुम्हाला माहिती नसेल, तर अशा हलक्या फुलक्या साड्या पहिल्यांदा तुम्ही वापरायला सुरुवात करा। आता इथे समोरच्या या प्लीट्स आहेत त्या बघा किती सुंदर दिसतात। बघा आपण छोट्या छोट्या काढलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे त्या खूप सुंदर दिसत आहेत। आणि आता इथे बघा आपली जी गळ्याजवळची ही प्लीट येते ना तिथे आपण असं पिनअप करतो, पण आता इथे मी करत नाहीये का तेही सांगते। कारण की मी जो ब्लाऊज वापरलेला आहे तो नेटचा आहे, वरची जी पूर्ण डिझाईन आहे ती पूर्ण नेट आहे, त्याच्यामुळे मी तिथे पिनअप केलेला नाहीये। कारण की तो पिनअप केला तर ब्लाऊज खराब होऊ शकतो सारखा सारखा जर मी असंच पिनअप केला तर, म्हणून मी पिनअप करत नाही, पण तुम्ही पिनअप हा करू शकता। आता इथे साइड फिटिंग साठी इथे आता मी अंगठीचा वापर करत आहे। कशी करायची एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते। आता इथे बघा ही अंगठी मी इथे वापरणार आहे। कसं करायचं आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा इथे साडीचा जो भाग आहे पाठीमागून व्यवस्थित पुढे असं घ्यायचं आहे आणि आपल्या इथली जी पेटीकोटची नॉट आहे ना तिथपर्यंत साडीचा भाग घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो ह्या अंगठीमध्ये आपल्याला घालायचा आहे। बघा काहीही करायचं नाही, बघा ह्या प्लीट्स ऑलरेडी आपल्या तयार झालेले आहेत, आपल्याला काहीच करावं लागलेलं नाहीये। बघा एकदम सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने आपण आता अंगठी घातली की त्याच्यानंतर ती अंगठी आपल्याला काढायची आहे। तर आता मी तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे इथे दाखवते की कशा पद्धतीने तुम्हाला इथे ह्या प्लेट्स आहेत त्या दिसत आहेत त्या। आता मी अंगठी काढून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आपल्याला तो फक्त कापड जे ते रोल करायचं आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडे ना बऱ्याच महिला चुकीचं करतात, आपल्याकडे रोल करत जायचं आहे, पुढे रोल करत जाऊ नका तुम्ही, स्वतःकडे रोल करत म्हणजे ती गुंडाळी करत जा आणि बस टक करायचं आहे। टक करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बेली बटनच्या थोडंसं बाजूला आपल्या उजव्या साईडला तुम्ही टक करा, जेणेकरून ते व्यवस्थित समोरून दिसेल। तुम्हाला जर एकदम आयडिया नसेल तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला एकदम व्यवस्थित टक करण्याची आयडिया आली ना तर तुम्ही अगदी बेली बटनच्या इथे जरी टक केलं तरी काही हरकत नाही। पण तुम्ही नवीन आहात आणि तुम्हाला पहिल्यांदाच ही ट्रिक वापरत असाल तर त्याच्यासाठी इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की थोडंसं उजव्या साईडला, म्हणजे आपलं जे बेली बटन आहे त्याच्या उजव्या साईडला तुम्हाला इथे टक करायचं आहे। त्याच्यानंतर आता इथे मी अगदी सोप्या पद्धतीने साडीच्या निऱ्या आहेत त्या काढलेल्या आहेत। तर आता निऱ्या ज्या आहेत ते मी टक करून घेतलेल्या आहेत। तर बघा आपल्या कधी कधी बघा निऱ्या काढताना ना उजव्या साईडला कापड साडीचं उरतं, तर त्याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा।
त्याच्यामुळे तुमचा तो जो प्रॉब्लेम आहे तोही सॉल्व्ह होईल। आता इथे निऱ्यांना मी हा एक्स पिन लावलेला आहे, तुम्ही हवं तर यू पिन म्हणा किंवा सेफ्टी पिनचाही वापर करू शकता, पण हा एक्स पिन सगळ्यात चांगला आहे, तर तुम्ही नक्कीच ह्या एक्स पिनचा इथे वापर करू शकता। एक्स पिन जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता, मिशोवरती किंवा अमेझॉनवरती। मिशोवरती कमी किमतीमध्ये भेटून जाईल, त्याच्यामुळे तुम्ही मिशोवरती नक्की ट्राय करू शकता। तर आता इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण साईड फिटिंग केलेली आहे आणि आपली जी साडी आहे ती व्यवस्थित अगदी आपली आलेली आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ, आजची ही जी ट्रिक होती ती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आणि आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा। बाय बाय।